हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मविया नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती। भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची घेणार भेट। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झाला होता वाद। चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। काँग्रेसचे 8 नाराज नगरसेवक भाजपच्या वाटेवर, तर सांगलीत कुठे फाटाफूट नाही, काँग्रेस एकसंध राहील, सतेज पाटील यांचं स्पष्टीकरण। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यात अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यात 2 दिवसात 2 ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पुतळे।